या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे हे आज सोलापूर दौऱ्यावर आले होते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए व दीपक निकाळजे सामाजिक संघटनेच्या माध्यमातून महापालिका निवडणूक लढवणार असल्याची माहिती यावेळी दीपक निकाळजे यांनी दिली आहे। शासकीय विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। प्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचे ते बंधू आहेत। लोकप्रधान न्यूज चॅनलचे वृत्त संपादक जमीर शेख यांनी दीपक निकाळजे यांची सोलापुरात घेतलेली रोखठोक मुलाखत नक्की पहा। दीपक निकाळजे यांची खळबळजनक मुलाखत। भाऊ, काय दौरा आज अचानक सोलापूरला? सोलापूरला येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या संदर्भात इकडची आमची तयारी कार्यकर्त्यांना आपण मार्गदर्शन करून की बाबा आपल्याला येणाऱ्या इलेक्शनमध्ये सामोरे जायचं, त्यासाठी तुम्ही तयारीला लागा। आणि 38 प्रभाग आहेत, ह्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी आमचे लोकांना आम्ही उभं करायचं काम चाललं आहे की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपले नगरसेवक, त्यासाठी आमचे प्रयत्न खूप जोरदार चालू आहेत। आणि इलेक्शन आत्ता आम्ही आमच्या स्वबळावरचं आमचं काम चालू आहे, भविष्यामध्ये बघू आपल्याला काय होतं। साधारण आज किती लोकांनी मुलाखती वगैरे दिले, काय असं काही म्हणजे भेट झाली का काही कार्यकर्त्यांची? आता मी आजच आलो आहे, आजचा आमचा मेळावा होता। या मेळाव्यानंतर मी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की भाऊ तुम्ही जे जे इच्छुक आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा आणि त्यांच्याशी बोलून पुढे तुम्ही हे करा। तर आता त्यांची लिस्ट वगैरे येते, ते सगळं प्रोसिजर सुरुवात केली आम्ही आता। का तर बऱ्याच वर्ष झाली मी इकडे सोलापूरमध्ये अजून आलो नव्हतो, का तर आमचं विशाखापट्टणम, कोचीन सगळे बाहेरचे दौरे होते। आणि गेल्या वेळेस आम्ही नागपूर, अमरावती हे सगळं केलं आहे। म्हणून आम्ही आता इथे तारखा आमच्या 3 तारखा पुढे गेल्या, त्यामुळे एक इमर्जन्सीमध्ये आपण तारीख देऊन इथे आज मेळावा घेतला कार्यकर्त्यांचा। बघा, बाकीच्या पक्षाबरोबर जाण्याचा विचार नाही आपला? नाही, विचार म्हणजे आता आमच्या पक्षाला जे पोषक होईल। आता आमच्याकडे 1-2 पक्षाची लोक आलेली आहेत की आम्हाला भेटायचं, बोलायचं इलेक्शनच्या संदर्भात। तर आम्ही सांगितलं की बाबा आपण बसून तयारी आम्ही आमची हे दाखवलं, पण बघू आज 1-2-4 वेळा मला वाटतं इलेक्शनच्या पहिलं काही ना काही आपल्याला ऐकायला मिळेल। नेमका आता ते दीपक भाऊ सामाजिक संघटनेच्या नावावर लढवणार का रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया? नाही, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आणि आमचे सामाजिक संघटनेचे सर्व आमचे कार्यकर्ते आहेत, ते सर्व कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षामध्ये सामील होतील। साधारण आता सध्या सोलापुरात पदाधिकारी आहेत का आपल्याकडे, म्हणजे शहर अध्यक्ष वगैरे? म्हणजे आम्ही बऱ्याच दिवसापासून काम करतोय। नाही, तुम्ही DBNचं नाव तुम्ही 15-20 वर्षापासून ऐकत असाल। आणि तेच सगळे कार्यकर्ते म्हणजे आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये सगळे एकत्र होऊन आम्ही पक्षाच्या वतीने आमचा सगळा कार्यक्रम सुरू। म्हणजे हे आपले आठवले साहेबांची रिपब्लिकन पार्टी आहे का आपली वेगळी आहे? काही लोकांचे प्रश्न आहे, मी तुम्हाला नाही, जे तुम्ही विचारता चांगले, मी तुम्हाला माहित झालं पाहिजे की नाही, काय आहे। थोडक्यात मी सांगतो तुम्हाला की 27 जुलै 1990 साली डॉक्टर मोहनलाल पाटील आपले मित्र आहेत, त्यांनी या पक्षाची स्थापना केली। आणि रामदास आठवलेंना त्यांनी 2009ला त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं। रामदास आठवले साहेबांनी
2018ला स्वतःची पार्टी बनवली, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, आणि ते त्या पक्षामध्ये गेले. मग भोपाळला त्या मोहनलाल पाटील यांनी भोपाळला 2019ला सर्व राज्याची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये माझं नाव डिक्लेअर करून टाकलं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सर्वांच्या मते. आणि त्यानंतर आम्ही कोविड सुरू झाला, त्यामुळे आम्हाला 2 वर्ष जास्ती काही काम करता आलं नाही, पक्ष वाढवता आला नाही. तर ठीक आहे, आता कोविडचं थोडं प्रमाण कमी झालं आहे, त्यामुळे आता आम्ही प्रत्येक ठिकाणी आमची संघटना पक्ष कसा वाढेल याच्यावर आम्ही हे करतो. भाऊ, राज्यामध्ये अनेक ठिकाणी दलित समाजावर अन्याय होतो, दलित समाजावर अन्याय होतात. ओके, अनेक पक्ष फक्त नावापुरता आवाज उठवतात, परंतु प्रत्यक्षात त्या व्यक्तीपर्यंत जे ना मदत भेटत नाही. त्यासाठी तुम्ही वेगळं काय करणार? नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो. मी मागे कुठे आपण नगरला गेलेलो, जोकडा, पाथर्डीला गेलेलो, खड्याला, जोकडा, नगर, पाथर्डी, खर्डा सगळीकडे मी जाऊन मी तिकडे आपल्या लोकांची तर FIR सुद्धा घेत नव्हते त्यांच्या अन्याय झाला तर. मी समोर बसून FIR घ्यायला लावला, FIR सगळं घेतलं. म्हणजे अशा पद्धतीचं काम झालेलं आहे आमच्याकडून, आमच्या संघटनेच्या माध्यमातून म्हणा, पक्षाच्या माध्यमातून म्हणा. प्रत्येक ठिकाणी आम्ही जिथे जिथे जातो तिकडे तिकडे आपण न्याय मिळवून देतो लोकांना. असं काही हे नाही आहे की काम नाही होतं. मुंबईमध्ये पण बऱ्याच ठिकाणी आपण खूप चांगल्या प्रकारे लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे. आता सध्या मध्यंतरी आपण ऐकलं होतं की रामदास आठवले साहेबांनी सांगितलं होतं की प्रकाश आंबेडकर साहेबांनी रिपब्लिकनचे अध्यक्ष व्हावे म्हणून त्यांनी एक असे सुचना केले होते, आपणही ऐकलं असेल. त्या बाबतीत काय म्हणाल? आता हे राजकारण आहे, राजकारणात आता तुम्हाला तर माहितीच आहे, सगळे आपली आपली मतं मांडतात, पण फक्त हे नावापुरतं असतं सगळं, बाकी काय नाही. काँग्रेस म्हणते की दलित समाजाची आणि मुस्लिम समाजाची मतं जर काँग्रेस बरोबर आली तर BJPला रोखू शकतात. त्याबद्दल काय तुमचं मत आहे? फॅक्ट आहे, मुस्लिम आणि दलित समाज काँग्रेसकडे गेला तर त्यांना फायदा नक्कीच होईल. पण ते मुस्लिम आणि दलित समाज सांगतात की 70 वर्ष आम्हाला काँग्रेसने ज्या प्रवाहात न्यायचं होतं ते नेलं नाही, म्हणून आम्ही काही लोक वंचितकडे गेले, काही OECकडे गेले. या बाबतीत नाही, पण 70 वर्ष काय नाही दिलं दलित लोकांना? किती लोकांना फायदा झाला? किती असे लोक असतील त्यांना काँग्रेसने फायदा करून दिला नाही असं नाही. आता तर तुम्ही बघा, आपले मुख्यमंत्री पण होते दलित, मला वाटतं सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे पण होते. असं आपण कसं म्हणता येणार की त्या प्रवाहात नाही घेऊन गेले? सेंट्रलला मिनिस्टर पण होते, असं पण नाही बोलू शकत ना. हां, आता या 7 वर्षात काय केलं आहे ते तुम्ही सांगा मला. 2014 पासून काय झालं ते आतापर्यंत? मताची विभाजनी होती. हां, विभाजनी होती मताची. काही लीडर्स डायरेक्ट मदत सपोर्ट करतात, काही लीडर इनडायरेक्टली मदत करतात, की काय नाही. आपले भाऊ छोटा राजन यांच्या बाबतीत कधी तुम्हाला त्रास झाला का? कारण त्यांचं गुन्हेगारी एक विश्व म्हणून त्यांचं एक ओळख आहे. तुम्हाला वैयक्तिक भाऊ म्हणून त्रास झाला का त्या बाबतीत? जसं तुम्ही आता म्हटलं छोटा मोठा भाऊ त्रास आहे, भाऊ आहे, त्याला भाऊ आहे तर आहे, त्यात काही वाद नाही आहे. त्याला कोण बदलू पण शकत नाही. कोणी विचार जरी केला बदलायचं पण ते नाही होऊ शकत. हां, फक्त मला सांगायचं तात्पर्य काय की मी 3 वेळा इलेक्शन लढलो, पण 5 वर्षात कोण येऊन विचारत नाही की तू छोटऱ्यांचा भाऊ आहे. ज्यावेळी मी इलेक्शनला उभा राहतो तेव्हा तू छोटऱ्यांचा भाऊ. मला ते अजब वाटतं की चॅनलवाले आपली TRP वाढवण्यासाठी काही कुठल्याही पातळीला जातील. मग ते कुठेतरी चुकीची भूमिका आहे त्यांची, असं मला वाटतं. भावावर कधी अन्याय झाला असं वाटतं का? अनेक ठिकाणी असं म्हटलं जातं की खोटे गुन्हे पण त्यांच्यावर दाखल झाले. तो वेगळा भाग आहे. एक भाऊ म्हणून आपल्याला काय वाटतं? आता नाही, मला माझ्या भावावर अन्याय झाला तर मला वाईट वाटतंय. तुम्हाला असं कधी वाटलं की खोटे गुन्हे दाखल झाले, सिस्टम त्रास देत आहे? पहिली गोष्ट तर जवळजवळ 30 वर्षामध्ये त्यांचा आमचा काही संबंध नाही आला, त्यामुळे पोलिसांनी काय गुन्हे टाकले त्याची पण आम्हाला नोंद नाही आहे. त्यामुळे त्या प्रश्नाचं मी उत्तर नाही देऊ शकत. मग 30 वर्ष संपर्कातच नव्हते ना संपर्कात.
82-83 नंतर मला वाटतं अजूनपर्यंत नाही. येणाऱ्या महापालिका निवडणूक जसं आता आपण म्हटलं काँग्रेसने बरंच काही दिलं. काँग्रेसने जर प्रस्ताव ठेवला तर त्यांच्याबरोबर युती करणार का? म्हणजे आघाडीमध्ये जाणार का? माझ्या पक्षाला काही पोषक असं होईल की माझी कोण लोक निवडून येतील त्या पद्धतीने मी विचार करीन लोकांबरोबर कोणाबरोबर जायचं आणि कोणाबरोबर गेल्याने आपल्याला फायदा आहे. पण नक्कीच की समाजाचा विचार झाला पाहिजे, आपली लोक कशी निवडून आली पाहिजे याचा विचार पहिला करीन. 2014 नंतर राजकारणामध्ये जातीवाद जास्ती निर्माण झाला असं वाटतंय आपल्याला? माझ्यापेक्षा जास्ती तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही प्रश्न विचारलाय. नाही, आम्ही तुमचं तुम्हाला असं काय मत आहे की विचारतोय? झालाय. कारण का प्रत्येक व्यक्ती ज्यांना आपापली वेगळीच मतं मांडते. तुम्हाला एक वैयक्तिक राजकीय हा प्रश्न पक्षाचे तुम्ही प्रमुख विचार म्हणून- हा प्रश्न तुम्ही एक विचारलाय पक्षाचे म्हणजे प्रमुख म्हणून नक्कीच काय तुम्हाला वाटतंय? ती जाणीव आहे की झालाय म्हणून. नाही, अनेक ठिकाणी आपण बघितलं की काल कर्नाटकमध्ये एका व्यक्तीचा खून झाला. त्याच्या अगोदर हिजाबाद 1 महिन्यापासून सुरू आहे कर्नाटकमध्ये. काही लोक म्हणतात की संविधानाने जे आम्हाला अधिकार दिले ते आम्हाला कोणी रोखू शकत नाही. कर्नाटकमध्ये बीजेपीचे सरकार आहे. तुम्हाला असं वाटतं कुठेतरी लोकांच्या भावनेची खेळ सुरू आहे? नाही, कुठेतरी आज ते शेतकऱ्यांचं आंदोलन होतं त्यात पण तुम्ही बघितलंच असाल ना 11 महिने चालला. की गाडी घेऊन आम्ही स्वतः होतो त्या. किती शेतकऱ्यांना हे केलं. म्हणजे काहीतरी हा आहे, कुठेतरी काहीतरी आहे. 19-20 चालू आहे. जो प्रश्न तुमचा आहे तो बरोबर आहे, म्हणजे आहे काहीतरी. आता सध्या काँग्रेस सांगते की आज शिवसेनाही सांगितली संजय राऊत साहेबांनी 2024ला आम्ही ईडीला सीबीआयला आम्ही दाखवून देऊ म्हणून दमत दिला त्यांनी. ते त्यांचे पर्सनल हे आहेत, त्याला मी काय बोलू नाही शकत. म्हणजे त्यांचा तो मोदींना रोखण्यासाठी तुम्ही काँग्रेस असेल, राष्ट्रवादी, सेना असेल, मी काय सांगितलं तुम्हाला, मी कोणाला रोखण्यासाठी नाही, माझ्या पक्षाला कसा फायदा होईल, माझा पक्ष कसा वाढेल, माझी लोक कसे नगरसेवक, आमदार, खासदार होतील ह्याच्याकडे माझं लक्ष आहे. मी कोणाला हरवण्यासाठी, कोणाला जितवण्यासाठी ते नाही बघत आहे. जेणेकरून माझी लोक, माझ्या समाजाची लोक किंवा आपल्या पक्षाची लोक ती चांगल्या पद्धतीने काम करतील याच्यावर मी टार्गेट केलेलं आहे. मागील 15 वर्षापासून दीपक भाऊ निकाळजे सामाजिक संस्थेच्या मार्फत राज्यभर काम केलं. त्याचा फायदा पक्षाला किती? आता त्याचा फायदा पक्षाला. आता मी सगळ्यांना पक्षामध्ये घेऊन त्यांना चांगली पदं देऊन पक्ष वाढवण्याचं काम करणार आहे. तिकीट देण्यासाठी काय प्राथमिकता असेल, म्हणजे येणाऱ्या निवडणुकीत जर काय समजा रे? इच्छुक बाळासाहेब? येणाऱ्या निवडणुकीचा अजेंडा तरुणांचा ओढा तुमच्या पक्षाकडे असेल तर काय प्रायोरिटी ठेवणार? इकडचे जे स्थानिक प्रश्न, आता मला वाटतं पाण्याचाच प्रश्न इकडे. प्राथमिकता कोणाला देणार? युवकांमध्ये युवकांना ताकद देणार. नाही, मला ऐकायला थोडं कमी येतं. उमेदवारी देण्यासाठी प्राथमिकता काय असणार आहे? नाही, उमेदवारी देण्यासाठी तो किती सक्षम आहे, म्हणजे इलेक्शन लढवण्यासाठी तो स्ट्रॉंग आहे की नाही ते बघितलं जाईल. आणि त्या पद्धतीने पुढे आपण संधी दिल्या जाईल की बाबा ते इलेक्शन बोलला तर तुम्हाला आता माहितीच आहे ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. असं नाही आहे की कार्यकर्ता आहे आणि तो इलेक्शन लढेल, पण तसं नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीने, म्हणजे पैशाने सक्षम असला पाहिजे, हुशार असला पाहिजे, शिक्षण असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्राथमिक ठेवणार. थँक्यू. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडेमिया. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडेमिया स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध.
स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. आमचा पत्ता हॉटेल बडेमिया, विजापूर वेस, सोलापूर.